गीतेचे महत्त्व. भगवद्गीताचे दिव्य ज्ञान. संत ज्ञानेश्वर महाराज. जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल, जय ज्ञानेश्वर माऊली. वैष्णव हो. भक्ती, आत्मज्ञान आणि श्रीकृष्णाच्या दिव्य उपदेशाचा अनुभव देणाऱ्या या आध्यात्मिक प्रवासात तुमचं मनापासून स्वागत आहे. मी आहे डॉक्टर ऐश्वर्या आणि आज आपण जाणून घेणार आहोत भगवद्गीतेचे महत्त्व काय आहे. मित्रांनो, जगामध्ये लाखो पुस्तके आहेत, हजारो ग्रंथ आहेत, पण काही ग्रंथ असे असतात जे फक्त वाचण्यासाठी नसतात, ते जीवन बदलवण्यासाठी असतात. आणि भगवद्गीता हा असाच एक दिव्य ग्रंथ आहे. गीता म्हणजे फक्त युद्धभूमीवर झालेले संवाद नाही, तर ते आहे जीवन जगण्याची कला, मन शांत ठेवण्याचा मार्ग, आत्म्याचं सत्य, कर्माचं रहस्य आणि परमेश्वराशी जोडणाऱ्या दिव्य पूल. गीता कुठे आणि कशी सांगितली गेली? मित्रांनो, महाभारताच्या युद्धात आधी कुरुक्षेत्राच्या रंगणावर अर्जुन अत्यंत दुःखी उभा होता. त्याच्यासमोर त्याचे स्वतःचे नातेवाईक, गुरु, मित्र उभे होते. त्याच्या हातातून गाडी खाली पडला. मन भीतीने भरला आणि त्याने श्रीकृष्णाला विचारलं, मी हे युद्ध का करावं? जीवनाचा खरा अर्थ काय आहे? आणि त्याच क्षणी भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला दिला भगवद्गीतेचा दिव्य उपदेश. मित्रांनो, हे फक्त अर्जुनासाठी नव्हतं, तो संदेश पूर्ण मानवजातीसाठी होता. गीता म्हणजे जीवनाचं मार्गदर्शक. वैष्णव हो. गीतेमध्ये 18व्या अध्यायात आणि 700 श्लोक आहेत, पण त्या 700 श्लोकांमध्ये संपूर्ण जीवनाचं तत्त्वज्ञान सामावलेलं आहे. गीता आपल्याला शिकवते संकटात शांत कसं राहायचं, कर्म कसं करायचं, भीतीवर विजय कसा मिळवायचा, मनावर नियंत्रण कसं ठेवायचं आणि देवाशी नातं कसं जोडायचं. मित्रांनो, आज प्रत्येक माणूस एखाद्या ना एखाद्या कुरुक्षेत्रात उभा आहे. कोणाला करिअरची चिंता आहे, कोणाला नात्यांची, तर कोणाला पैशांची, कोणाला मानसिक तणावाची. अशी वेळी गीता आपल्याला मार्ग दाखवते. कर्मयोग. गीतेचा सर्वात मोठा संदेश. मित्रांनो, भगवद्गीतेच्या सर्वात प्रसिद्ध संदेश म्हणजे कर्मयोग. याचा अर्थ तुला कर्म करण्याचा अधिकार आहे, पण फळावर नाही. आज अनेक लोक काम करताना सतत परिणामाची चिंता करतात. यश मिळेल का? लोक काय म्हणतील? मी हारलो तर? पण श्रीकृष्ण सांगतात, मनापासून कर्म करा, प्रामाणिक राहा आणि परिणाम परमेश्वरावर सोडा. हीच गीतेची शक्ती आहे. आत्म्याचा सत्य. मित्रांनो, गीतेमध्ये आत्म्याबद्दल अत्यंत सुंदर ज्ञान दिलेलं आहे. श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, आत्म्याला कोणताही शस्त्र कापू शकत नाही, अग्नी जाळू शकत नाही, पाणी विझवू शकत नाही. शरीर नश्वर आहे, पण आत्मा अमर आहे. मित्रांनो, जर माणसाला हे सत्य समजलं तर मनातील भीती संपते. भक्ती आणि समर्थ. गीता फक्त ज्ञान शिकवत नाही, ती भक्तीही शिकवते. श्रीकृष्ण सांगतात, जो प्रेमाने माझं स्मरण करतो, मी त्याला जवळ असतो. भक्ती म्हणजे फक्त पूजा नाही, भक्ती म्हणजे विश्वास, प्रेम, समर्पण आणि अंतर्मनातील शुद्धता. संत ज्ञानेश्वर महाराज आणि गीता. मित्रांनो, ज्ञानेश्वर महाराजांना गीतेचे महत्त्व पूर्णपणे समजले होते. त्यांना वाटलं हे दिव्य ज्ञान फक्त संस्कृतीमध्ये मर्यादित राहू नये आणि म्हणून त्यांनी लिहिली ज्ञानेश्वरी. त्यांनी गीतेचा अर्थ मराठीत इतक्या सुंदर प्रकारे सांगितला की सामान्य लोकांनाही अध्यात्म समजू लागला. ज्ञानेश्वर महाराजांसाठी गीता म्हणजे जिवंत परमेश्वराचा आवाज, आत्मज्ञानाचा मार्ग आणि भक्तीचा महासागर. आजच्या काळातील गीतेचे महत्त्व. वैष्णव हो. आज जगात माहिती खूप आहे, पण शांतता कमी आहे. मोठमोठ्या इमारती आहे, पण मनामध्ये रिकामेपणा आहे. अशा काळात गीता आपल्याला शिकवते, स्वतःला ओळखा, मन शांत ठेवा, अहंकार सोडा, प्रेम करा आणि प्रत्येक परिस्थितीवर स्थिर राहा. मित्रांनो, गीता फक्त धर्मग्रंथ नाही, ती जीवन जगण्याची कला आहे. गीतेचा अंतिम संदेश. गीतेचा शेवटचा आणि सर्वात सुंदर संदेश म्हणजे परमेश्वरावर विश्वास ठेवा, योग्य कर्म करा आणि भक्तीने जीवन जगा. जेव्हा माणूस स्वतःला पूर्णपणे देवाकडे समर्पित करतो, तेव्हा
ह्याच्या जीवनातील भीती, दुःख आणि अस्थिरता हळूहळू दूर होते. वैष्णवो हो, भगवद्गीता म्हणजे युद्धभूमीवर मिळालेला आत्मशांतीचा अमृत आहे. आजचा हा भाग इथेच थांबवूया. पुढच्या भागात आपण जाणून घेणार आहोत ज्ञानेश्वरीतील 24 स्वरूपांचं सौंदर्य. तोपर्यंत रामकृष्ण हरी म्हणा, श्रीकृष्णाचं नामस्मरण करा आणि अंतर्मनात गीतेचा प्रकाश जिवंत ठेवा. जय कृष्ण, जय ज्ञानेश्वर माऊली, जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल.